आयुर्वेद शास्त्रानुसार तारुण्य अवस्थेमध्ये आपल्या शरीरात पित्त दोषाचं प्राबल्य असतं, त्यातच तरुणांची धावपळीची लाईफस्टाईल यामुळे आजकाल अनेकांना पित्ताचा त्रास हा जाणवतात। मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आपल्या प्रत्येकाच्याच शरीरामध्ये चयापचय म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थितपणे करून त्याचा शरीरोपयोगी जे घटक आहेत त्यामध्ये रूपांतर करण्यासाठी, सूक्ष्म पचनासाठी पित्त हे खूप आवश्यक असतं। परंतु हेच पित्त जर का प्रमाणापेक्षा वाढलं किंवा ते दूषित झालं तर त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो। तर हे पित्त वाढलेलं आहे ओळखायचं कसं, प्रमुख त्याची 5 लक्षणं कोणती आणि 5 आयुर्वेदिक अतिशय रामबाण तरीही सोपे असे घरगुती उपाय कोणते, सुरक्षित आयुर्वेदिक औषधं कोणती, पंचकर्म कोणतं करावं याचीच संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आवडला तर अर्थातच लाईक, शेअर आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात। जे गुण आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत त्यासाठी पित्तम उष्णम सस्नेह तीक्ष्णोष्णम सरम विसरम द्रवम लघु, पित्ताचा जो मुख्य गुण सांगितलेला आहे तो म्हणजे ते उष्ण गरम गुणाचा आहे। त्यामुळे पहिला जो बदल आपल्याला दिसतो पित्त वाढल्यानंतर शरीरामध्ये तो म्हणजेच की शरीरामध्ये कुठेही दाह, जळजळ होणं, गरमपणा जाणवतो। म्हणजे छातीमध्ये जळजळ असेल, तळहात, तळपाय, डोळ्यांची जळजळ, लघवी शौचाच्या ठिकाणी जळजळ, म्हणजे अंगाला जरी तुम्ही हात लावला त्या व्यक्तीच्या तरी देखील गरमपणा जो आहे तो जाणवतो। दुसरं लक्षण म्हणजे की आयुर्वेदामध्ये रक्त आणि पित्त यांचा आश्रयाश्रयी भाव सांगितलेला आहे। म्हणजे रक्त हे पित्ताच्या आश्रयाने राहतं, त्यामुळे पित्त जेव्हा दूषित होतं, वाढतं त्यावेळेला ते त्यासोबत रक्ताला देखील दूषित करतं। त्यामुळेच ब्लिडिंग टेंडन्सी म्हणजे कुठल्याही शरीराच्या भागातून रक्तस्राव व्हायला लागतो। थोडंसं जरी उष्णतेचा एखादा ऋतू चालू असेल, शरद ऋतू किंवा उन्हाळा, तर नाकातून रक्त यायला लागतं, त्यालाच आपण घणा फुटणं असं म्हणतो। किंवा लघवी शौचाच्या ठिकाणातून रक्त जातं, रक्ती मूळ व्याध ज्याला म्हटलं जातं। किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये अतिप्रमाणामध्ये ब्लिडिंग होणं किंवा जास्त दिवस ब्लिडिंग होणं किंवा सारखं अगदी 15-20 दिवसाला पाळी येते। पित्ताची जी उष्णता आहे ती वाढली की डोक्यामध्ये गेल्यानंतर डोकं जे आहे ते सारखं गरमपणा जाणवतो। तसंच डोकेदुखी सततची, मायग्रेनचा त्रास किंवा पित्ताची जी डोकेदुखी आहे त्याची एक विशिष्ट तक्रार पेशंट करतात। डोक्यामध्ये वेव्ज, लाटा आल्याप्रमाणे डोकं दुखतं, डोकं हे बांधून ठेवावं लागतं। ही उष्णता जेव्हा केसांच्या मुळाशी जाते तेव्हा केस गळतात, अतिशय विरळ असे केस होतात, केसांचा पाक लवकर होतो, म्हणजेच केस हे अवेळी पांढरे व्हायला लागतात। पुढचं लक्षण दिसतं ते म्हणजे की आयुर्वेदामध्ये पित्ताचे 5 प्रकार सांगितलेले आहेत, त्यातील एक मुख्य प्रकार म्हणजेच आलोचक पित्त, जे की त्वचेमध्ये असतं। तर जेव्हा पित्त हे दूषित होतं, वाढतं त्यावेळेला त्वचेसंबंधित अनेक विकार म्हणजे त्वचा लाल होणं, त्याच्यावर खाज येणं, थोडंसं जरी उन्हामध्ये गेलं तरी लगेचच त्वचा जी आहे ती खूप जास्त सेन्सिटिव्ह होते, शीतपित्त होणं, अर्टिकेरिया किंवा अचानक त्वचेवरती तीळ, चामखीळ यांचं जे प्रमाण आहे ते देखील वाढतं। अतिशय जास्त प्रमाणामध्ये घाम येणं किंवा घामाला दुर्गंधी येणं हे सुद्धा पित्त वाढल्याचंच लक्षण सांगितलेलं आहे। त्यामुळेच आपल्याला भूक लागते, खाल्लेलं जे आहे ते पचतं, परंतु जर का पित्त हे प्रमाणापेक्षा वाढलं तर आपला जो अग्नी आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये तीक्ष्ण होतो। त्यामुळेच पोटामध्ये, छातीमध्ये जळजळ होणं किंवा थोडंसं जरी खाण्यामध्ये, भुकेच्या जेवणाच्या वेळांमध्ये बदल झाला किंवा काहीतरी थोडंसं जरी स्पायसी खाण्यामध्ये आलं की लगेच आंबट गुळणे आल्यासारखं, ऍसिडिटीचा त्रास, डोकं दुखणं, चक्कर येणं असा त्रास होतो। पाणी कितीही प्यायलं तरी देखील तोंडाची जी कोरड आहे ती काही केल्या कमी येत नाही, सतत पाणी पिलं जातं। यासोबतच काही मानसिक लक्षणं देखील दिसतात की छोट्या छोट्या कारणांवरून चिडचिड होणं, राग येणं किंवा शांत झोप लागत नाही, आणि यामुळेच बीपीची जी समस्या आहे ती देखील बऱ्याच पेशंट्समध्ये अगदी 30-35 मध्ये सुद्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी 5 उपायांमध्ये सगळ्यात पहिला जो उपाय आहे, आयुर्वेद शास्त्रामध्ये देखील चिकित्सेची सुद्धा पहिली पायरी जी सांगितलेली आहे ती म्हणजेच निदान परिवर्जन
नियम म्हणजे त्या आजारासाठी जे कारणीभूत घटक आहेत ते टाळणं. तर पित्तासाठी एक गोष्ट कटाक्षाने पाळणं आवश्यक आहे ते म्हणजे की भुकेच्या जेवणाच्या वेळा पाळणं. जेव्हा तुम्हाला भूक लागलेली आहे, जेवणाची वेळ झालेली आहे, त्यावेळेला व्यवस्थित पोटभर जेवण, पोळी भाजी भात वरण अशा पद्धतीने पोटभर जेवण करणं. आणि ज्यावेळेला तुम्हाला भूक नाहीये तर अशा वेळेला सुद्धा चवीसाठी म्हणून किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून अति प्रमाणामध्ये काहीतरी खाणं हे टाळावं. जंक फूड असतील, अति मसाल्याचे पदार्थ, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, निकोटीन, तंबाखू वगैरे सारखे पदार्थ जे आहेत याची सुद्धा क्वांटिटी, फ्रिक्वेन्सी ही कमी करणं. किमान भुकेच्या जेवणाच्या वेळेला तरी हे कधीही खाणं. महत्त्वाचा नियम म्हणजे झोपेच्या बाबतीत रात्रीची किमान 7 ते 8 तासांची शांत गाढ झोप ही पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्यातील रात्री 10 ते 2चा जो कालावधी आहे तो पित्ताचा काळ सांगितलेला आहे. तर या वेळेला आपण झोपी जाणं खूप गरजेचं आहे. यावेळेला कुठलेही टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांचा वापर करू नका आणि दुपारची जी झोप आहे ती देखील टाळावी. आयुर्वेदामध्ये सूत्र आलेलं आहे, कषाय तिक्त मधुरा पित्तम अन्ने तु कुर्वते. कषाय म्हणजेच तुरट, तिक्त म्हणजेच कडू आणि मधुर म्हणजे नैसर्गिकतः गोड असणाऱ्या चवीचे जे पदार्थ आहेत ते पित्त शमन म्हणजे पित्ताला शांत करतात. त्यामुळे ते आहारामध्ये जास्तीत जास्त असावेत. आणि आंबट, खारट, तिखट या चवी ज्या आहेत या पित्त वाढवतात, त्यामुळे त्यांचं प्रमाण हे कमीत कमी असावं. आयुर्वेदामध्ये पित्तासाठी सर्वश्रेष्ठ औषधी म्हणून जी सांगितलेली आहे ती म्हणजेच घृत, तूप. परंतु पित्तासाठी देशी गाईचंच तूप अगदीच नाही मिळालं तर घरी साईमध्ये दह्याचं विरजण टाकून जे आपण साजूक तूप बनवतो ते रोज कंपल्सरी 1 ते 2 चमचे कुठल्याही प्रकारे म्हणजे दुधामध्ये मिक्स करून वरण भात पोळीला लावून कुठल्याही प्रकारे कंपल्सरी घ्यावं. साईचं ताक, लोणी पण बटर नाही, ज्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं तर त्यामुळे पित्त वाढणार आहे. ताजं घरी बनवलेलं जे लोणी असतं आणि त्यासोबत खडीसाखर, पत्री खडीसाखर ओबडधोबड जी असते तर त्याची पावडर आणि लोणी हे सुद्धा पित्त कमी करण्यासाठी खूप मदत करतं. तसंच काळे मनुके, गुलकंद, मोरावळा, आवळा कॅन्डी हे सुद्धा आहारामध्ये आवर्जून घ्यावं. कडू रसाचं जे कारलं आहे ते सुद्धा पित्त कमी करण्यासाठी खूप मदत करतं. आयुर्वेदिक औषधी सुरक्षित आहेत, सहजतेने तुम्हाला उपलब्ध होतील, घेऊ शकता तुम्ही घरी. ते त्यातलं पहिलं म्हणजेच ज्येष्ठमध कुठल्याही आयुर्वेदिक औषधीच्या दुकानात सहज मिळेल. पाव ते अर्धा चमचा तुपासोबत सकाळी आणि रात्री हे घ्यायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शतावरी, त्यामध्ये कल्प आणि चूर्ण जे आहे ते कडवट असतं थोडंसं, तर पाव ते अर्धा चमचा. ज्यांचं वजन खूप जास्त आहे, शुगर पेशंट्स आहेत तर अशांसाठी चूर्ण घेणं हे जास्त उपयुक्त ठरतं. आणि कल्प तो 1 ते 2 चमचे सकाळी गरम दुधामध्ये आणि रात्री झोपताना देखील थोडीशी सुंठ पावडर टाकून घेतली तर पित्त कमी करण्यासाठी खूप मदत होते. 5वा शेवटचा परंतु अति महत्त्वाचा उपाय म्हणजे बरेच पेशंट्स आहेत की आहाराची खूप पथ्य पाळतायत, सगळं व्यवस्थितपणे करतायत परंतु तरीही पित्ताचा त्रास काही नियंत्रणात येत नाही. त्यांच्यासाठी तर अति महत्त्वाचं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की या एव पित्तधरा कला सा एव मज्जाधरा कला म्हणजेच आपली नर्वस सिस्टीम, आपलं मन शांत असणं हे सुद्धा पित्ताला शांत करण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी रोज सकाळी 10 मिनिट प्राणायाम, योगासनं, त्यातही विशेषतः सूर्यनमस्कार, भुजंगासन हे आवर्जून करावं. सॉफ्ट म्युझिक ऐकणं. खूपच जुना तुम्हाला त्रास असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने अविपत्तिकर चूर्ण, कामदुधा रस अशी औषधं सुद्धा घेता येतात. खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास असेल तर शोधन चिकित्सा म्हणजेच पंचकर्म, विरेचन ही चिकित्सा सांगितलेली आहे. जुलाबा वाटे हे जे दूषित पित्त आहे हे शरीराबाहेर काढून टाकलं जातं. जेव्हा शरद ऋतू ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑक्टोबर हीट जेव्हा असते तेव्हा याचा मेन कालावधी सांगितलेला आहे. परंतु जर का तुमच्या शरीरामध्ये पित्तदोष खूप वाढलेला असेल तर वर्षभरामध्ये कधीही तुम्ही ही जी विरेचन चिकित्सा आहे ती करू शकता. तर नक्की हे उपाय करा. तुमचा पित्ताचा जो त्रास आहे तो 100% नियंत्रणात येईल, पित्त हे कमी होईल. तर आयुर्वेदाला आपलंसं करा, नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.